नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासामध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट येताना दिसतोय. आरोपी शरीफुलनं आपण पश्चिम बंगालच्या नदिया छपरा भागातील एका दुकानदाराकडनं सिम कार्ड घेतल्याचा दावा केला होता. या सिम कार्डसाठी ज्या व्यक्तीचं नाव त्यांना सांगितलं होतं ते कुकुमोनी जहांगीर शेख, एक नाही तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचं सूत्रांकडून समजतंय. हे दोघेही आता अस्तित्वात नसल्याची माहिती मिळाली आहे. ज्या दुकानातनं सिम कार्ड घेतलं ते दुकानही 4 वर्षांपूर्वीच बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. आता या दुकानाच्या ठिकाणी हार्डवेअरचं दुकान आहे आणि मुंबई पोलिसांचं एक पथक पश्चिम बंगालमधल्या नदिया छपरा इथे दाखल झालंय. इथल्याच एका दुकानातनं बनावट सिम कार्ड घेतल्याचा दावा सैफवरती हल्ला करणारा आरोपी शरीफुलनं केला होता. कुकुमोनी जहांगीर याच्या नावानं हे सिम कार्ड घेण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे जहांगीर नावाच्या व्यक्तीचा 4 वर्षांपूर्वी मृत्यू झालाय. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडनं या जिल्ह्यातल्या विविध भागात चौकशी केली जाते. आरोपी शरीफुलला आणखी कुणी मदत केली याचा देखील तपास मुंबई पोलीस करतायत. तर सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलंय. सैफवरती हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडनं तपास सुरू आहे आणि यासाठी विविध अँगल्सने पोलिसांकडनं तपास केला जातोय आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी आरोपी शरीफुलचा माग काढला. त्याचसोबत सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंट्सचे नमुने घेण्यात आले होते. पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती मिळाली आहे. अजूनही जवळपास 100 नमुन्यांची चाचणी होणं बाकी आहे. झटापटीच्या वेळी 1हून अधिक फिंगरप्रिंट्स एकाच ठिकाणी उमटल्यामुळे फिंगरप्रिंट्स जुळवण्यात वेळ लागतोय. पण आरोपी विरोधात सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर, लोकेशनसारखे पुरावे असल्याचं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे.